गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हे जीवन आहे ना, या जीवनामध्ये हे आयुष्य आहे आणि आयुष्य खूप लहान आहे। प्रेमाने गोड बोलत राहा, कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा। ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात ना, त्या घराला वास्तुदोष कधीच लागत नसतो। बघा किती सुंदर म्हटलेलं आहे बरं। आपण कधी कधी म्हणत असतो आमच्या जीवनामध्ये सुखच नाही, भरपूर दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आमच्या घराला वास्तुदोष निर्माण झालेला आहे। पण हा वास्तुदोष असतो तो का बरं निर्माण होतो, कधी तुम्ही विचार केला आहे का? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ज्याच्या घरी हरी कीर्तन आहे ना, हरी भजन आहे, त्याच्या घरामध्ये वास्तुदोष कधीच निर्माण होत नाही। हा वास्तुदोष कोणाकडे जातो बरं? ज्याच्या घरामध्ये हरी भजन केलं जात नाही, हरी कीर्तनी ज्याचं मन रमत नाही, त्याच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या आमच्या भगवंताच्या कृपेनं हा वास्तुदोष काय असतो ना, ते आम्हाला कधीच माहीत नाही। कारण का? कारण वास्तुदोष आमच्या घरामध्ये निर्माण होईलच कसा बरं? ज्या घरामध्ये लक्ष्मी सहित नारायण नांदतो त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आपल्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत ना, प्रत्येक माणसानं प्रत्येकाशी गोड बोलत राहिलं, प्रत्येक माणसानं प्रत्येकाची कदर केली, माणुसकी जर जपले ना, एकमेकांना किंमत द्यायला सुरुवात केली, तर आपल्या घरामध्ये आहे ना, धनसुद्धा येईल, पैसासुद्धा येईल आणि माझा भगवंतसुद्धा राहील। पण कधी कधी बघा काहींच्या घरामध्ये आहे ना, नुसता पैसा येत राहतो, पैसा लक्ष्मी तर भरपूर प्रमाणामध्ये नांदते, पण नारायण मात्र येत नाही। आणि जेव्हा भगवंत आपल्या घरामध्ये नसतो ना, नुसती लक्ष्मी असते, तेव्हा त्या लक्ष्मी आहे ना, समाधान निर्माण करते का बरं? लक्ष्मी फक्त पैसा देते, समाधान द्यायला भगवंतच लागतो। आता तुमच्या मनामध्ये हा विचार येईल, तुम्ही तर म्हणता की बघा भगवंत आमच्या घरामध्ये 2 वेळा येतो। नक्कीच येतो, हा भगवंत आहे ना, घरामध्ये 2 वेळा येत असतो। पहिला येतो तो ब्रह्ममुहूर्तावर सकाळी आणि दुसरा येतो तो संध्याकाळी, तो येतो लक्ष्मीच्या बरोबर येत असतो। म्हणजे लक्ष्मी आणि नारायण एकत्र संध्याकाळी येतात आणि त्या वेळेला जर आपण उपासना करत असू ना, तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंताला मागणी केलेली आहे की हे भगवंता, माझ्या घरामध्ये मला लक्ष्मीला नुसती पाठवू नकोस, जर तुला यायचं असेल ना, तर लक्ष्मी सोबत तू ये। म्हणजे लक्ष्मी सोबत, लक्ष्मी सहित शोभे नारायण। जेव्हा लक्ष्मीच्या सोबत नारायण येईल ना, तेव्हा खऱ्या सुख समाधानाचं, आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे। आणि समर्थांचे विचार आहेत ना, हे भगवंताला सुद्धा आणतात आणि लक्ष्मीला सुद्धा घेऊन येतात। म्हणून आपल्या जीवनातील उपासना आहे ना, ज्या वेळेला 2 वेळा भगवंत आपल्या घरामध्ये येतात, त्या वेळेला ही दोन्ही वेळेला उपासना त्या वेळेला झाली पाहिजे ना। म्हणजे भगवंताला काय आवडतं बरं?
भगवंताला आवडतं त्याचं नामस्मरण या भक्ताने घ्यावं. आणि जर भगवंत येण्याची वेळ असेल आणि जर आपण त्याचं नामस्मरण सुरू केलं ना तर त्याला किती आनंद होईल बरं. म्हणून आपण कधी कधी पाहतो बघा, आपण लहान होतो जेव्हा गुरुजी जेव्हा आपल्या शाळेमध्ये त्या रूममध्ये यायचे ना, शाळेच्या रूममध्ये प्रवेश करायचे, तेव्हा आपण त्यांचा नमस्कार करून स्वागत करायचो. तेव्हा गुरुजींनासुद्धा आनंद व्हायचा आणि आपल्यालासुद्धा त्यांना एक मान दिल्याचा आनंद व्हायचा. आणि हा मान आहे ना तो भगवंताला आपण दिला पाहिजे. जर भगवंत येण्याची वाट पाहत राहिलो तर आपल्याकडून उपासनाच होणार नाही. म्हणून भगवंत तो येणारच आहे, फक्त आपण उपासनेला बसावं आणि भगवंताचं स्वागत करावं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, कधी कधी हा मनुष्य आहे ना एवढा स्वतःला फसवत असतो, एवढा भक्तीमध्ये बघा, ही भक्ती आहे ना दुसऱ्याला दाखवण्यासाठी असते का बरं. कधीतरी बघा, कुणी जर मनुष्य वाटेतून जात असेल ना, जोर जोरामध्ये बोलत असतो, जय सद्गुरू, जय सद्गुरू, जय सद्गुरू. म्हणजे तू दुसऱ्याला दाखवण्यासाठी भक्ती करतो का? ही खरी भक्ती आहे ना, ही भक्ती मनाची भक्ती असायला हवी. हे विचार आहेत ना, हे विचार शुद्ध असायला हवे. पण आपलं मात्र असं असतं का? ही भक्ती म्हणजे जोराच्या नामस्मरणाने भगवंत तुमच्याजवळ येणार आहे का? दिवसभर देवळात बसून मोक्ष मिळेल का? म्हणजे आपली भक्ती आहे ना, ही भक्ती अंतःकरणाची असायला हवी. हे तेव्हाच हे मन शुद्ध होईल, तेव्हाच आपले विचार शुद्ध होतील. म्हणजेच काय, म्हणजे कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये एवढी संकट येतात ना, पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही जितकी वाईट परिस्थिती सहन कराल ना, तुमचा विजय तितकाच गौरवशाली होणार आहे. पण मनुष्य मात्र बघा दुःख सहन करायला अजिबात बघत नाही, वारंवार भगवंताला दोष देतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, खरा जीवनातला आनंद आहे ना तो नात्यांमध्ये असतो. म्हणून नात्यांमध्ये भगवंताचं स्वरूप पहा. तुमची परिस्थिती जर व्यवस्थित असेल ना तर बघा, आपण म्हणत असतो की आपण दान करायला हवं, आपल्याला पुण्य भेटतील. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझी बहीण जर खूप गरीब असेल ना तर तिला हिंमत द्यायला हवी. स्वतःच्या बहीण भावाला किंमत आणि हिंमत द्यायला हवी. लोकांसाठी किती जरी तुम्ही केलं ना तर आपल्याला कधीच किंमत भेटणार नाही. म्हणून आपल्यावर वाईट वेळ आली ना तर बाहेरची लोक मजा बघतील, पण आपली ही बहीण भावाचं नातं आहे ना, ती नेहमी तुमच्या या जीवनामध्ये हिंमत देत राहतील. बघा, कधी कधी बहीण भाऊ आहे ना, या आजकालच्या या कलियुगाच्या जमान्यामध्ये या जमीन जाग्यावरून एवढी भांडणं झालेली आहेत ना, बहीण भावाचं तोंडसुद्धा बघत नाही. पण अशी काही एखादी घटना घडते ना, कधी कधी भाऊ दवाखान्यामध्ये असतो, बहीण दवाखान्यामध्ये असते, तेव्हा किती जरी भांडण झालं ना तरी बहीण भाऊ आहे ना एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय, म्हणजे माया अजून संपलेली नाही आहे ना. म्हणजे बहीण भावाचं प्रेम अजूनसुद्धा आहे, पण आपण या क्षणिक पैशाच्या पायी आहे ना सर्व काही विसरून बसलेलो आहोत. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला ही भगवंताची भक्ती काय शिकवते बरं? नुसतं धन कसं कमवायचं तेवढंच आपलं मागणं असावं का बरं? बघा, वयाच्या 10व्या वर्षी रामाची वाट पाहायला सुरू केलेला हा शबरी मातेचा प्रवास आहे ना, जर तिच्या 60व्या वर्षी संपत असेल तर विश्वास ठेवायला हवा, या जगामध्ये राम आहे, फक्त तो कधी कसा आणि केव्हा येईल हे ठाऊक नसताना सुद्धा वाट पाहण्याची आपली भक्ती आहे ना तितकी मजबूत असायला हवी. म्हणजे काय बरं, म्हणजे या प्रसंग या रामायणातील असला ना तरी तो बोध मात्र आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये देऊन जातो. म्हणजे काय बरं, म्हणजे आपण 2 वेळची उपासना थोड्या दिवस करतो आणि लगेच आपण भगवंताकडे मागणी मागायला लागतो.
की भगवंता मी तुझं एवढं नामस्मरण करतो, एवढी भक्ती करतो, तरीसुद्धा अजून मला तू प्रचिती देत नाही, तरीसुद्धा अजून माझ्या जीवनामध्ये तू धन देत नाही. तू भक्ती धन कमावण्यासाठी करतो का? कधीतरी या गोष्टीचा विचार तुम्ही करायला हवा. आपण नेहमी भगवंताकडे देवा माझं हे कर, देवा माझं ते कर, मला श्रीमंत कर, हेच मागणे का मागतो बरं? का आपण भक्ती कशासाठी केली पाहिजे हे जोपर्यंत मनुष्याला कळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हा भक्तिमार्गसुद्धा कळणार नाही. मनाचे श्लोक वाचणं, रामायण महाभारत वाचणं, सद्गुरू चरित्र वाचलं म्हणजे हे सर्व वाचलं म्हणजे भक्ती झाली का बरं? ही भक्ती आहे ना, ही भक्ती मनाने आणि श्रद्धेने विचारांची भक्ती आहे. जोपर्यंत आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही ना, तोपर्यंत ही भक्ती आहे ना, तुम्हाला कधीच शेवट होऊ शकत नाही. हा भक्तीचा मूळ काय आहे ते मूळच आपल्याला माहीत नाही. मग तुमच्या जीवनामध्ये भक्ती घडेल का बरं? कधीच घडणार नाही. या पृथ्वीतलावर जो प्राणी जन्माला आलेला आहे ना, जो जीव जन्माला आलेला आहे, ते सर्व एकमेकाचे नातेवाईक आहेत, एकमेकाचे कोणीतरी सगळे सोयरे आहेत. कधी कधी बघा आपण रामायणासुद्धा मध्ये पाहिलं असेल, रामायणामध्ये हे सांगितलेलं आहे, जेव्हा श्रीराम रावणाचे जावई कसे झाले, सीता माता लक्ष्मणाची बहीण कशी होती, या सर्व गोष्टीची उत्तरं आहेत ना. जोपर्यंत आपण खोलवर जात नाही ना, तोपर्यंत त्याची उत्तरंसुद्धा मिळत नाही. म्हणजे तुम्ही आता कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकमेकांशी अनोळखी माणसं बघा कधी कधी अशी मनं जुळली जातात ना, की जवळची सुद्धा त्यांच्याशी ही मनं जुळत नाही, ती लांब असणाऱ्या माणसांशी जुळतात. म्हणजे आपण भाऊ बहीण आहोत, आपले वडीलधारी माणसं आहेत ना, ती आपली माता पिता आहेत. हे समीकरण आहे ना, पूर्ण जगामध्ये लागू पडतं. पण आता आपण पाहणार आहोत बघा, गोष्ट त्या काळाची आहे की रावण जो होता त्यानं संतांकडून ऋषींपासून महात्म्यांपासून कर घेणं सुरू केलं होतं. असं सांगितलं जातं की लंकेत जेव्हा दुष्काळ पडला होता ना, म्हणून कर घेणं रावणानं सुरू केलं होतं. म्हणजे ऋषींपासून संतांकडून एका ठिकाणी आणखी काही असे सुद्धा सांगतात की असं काही नव्हतं, जसं काही असेल, पण रावणाने महात्म्यांपासून कर घेणं सुरू केलं, ज्याला आपण कर म्हणतो. जेव्हा संतांकडून त्यानं कर घेणं सुरू केलं ना, तर हे तर तुम्हाला माहीतच आहे की संतांकडे कर भरण्यासाठी पैसे कुठून येणार बरं, धन कुठून येणार बरं? त्यांच्याकडे फक्त स्वतःचे वस्त्रच असत ना, कमंडळू असतो किंवा सोटा असतो आणि काहीच नसतं. तर जेव्हा संतांकडे धन नव्हतं ना, तर हा रावण जो होता हा मोठा अत्याचारी तर होताच. त्यानं कराच्या बदल्यामध्ये महात्म्यांचं ते ऋषींचं रक्त काढायला सुरुवात केली. आणि त्याचवेळी जंगलामध्ये एक संतजी होते, ते महात्मा लक्ष्मीला अतिथी रूपामध्ये बोलवण्यासाठी, त्यांना प्राप्त करण्यासाठी एका घड्यात रोज दूध अर्पण करत होते. माता लक्ष्मीला बोलवण्यासाठी, अतिथी रूपामध्ये त्यांची सेवा करण्यासाठी रोज घड्यात दूध अर्पण करत होते. आणि जो रावण होता महात्म्यांचे रक्त काढून त्याच ठिकाणी पोचतो, त्या महात्म्यांच्या कुटीमध्ये. आणि त्यावेळी जे संत जे होते ते कुटीत नव्हते, ते कुठेतरी भिक्षा मागायला गेलेले होते. तर यानं त्या जाऊन कुटीमध्ये डोकावलं, पाहिलं की एक घडा ठेवलेला आहे, ज्यामध्ये थोडं दूध आहे. तर याच रावणानं त्या महात्म्यांचं जे रक्त काढलं होतं ते त्याच घड्यात भरायला सुरुवात केली. आणि त्या घड्यामध्ये भरून घेतलं आणि तोच घडा घेऊन आपल्या घरी आला. मंदोदरीला म्हणाला की हे भद्रे, हे घडून हे जे मी आणलं आहे ना, हे उघडू नकोस, हे कुठेतरी ठेवून दे. मंदोदरीनं विचारलं असं काय आहे यामध्ये? तेव्हा रावण म्हणतो हा एक विलक्षण पदार्थ आहे.
म्हणून हे कुठेतरी लपवून ठेव, कुणाच्याही हाती लागू देऊ नकोस. मंदोदरीनं त्या घड्यात जे रक्त होतं ना ते दुधामध्ये मिसळलेलं होतं. ते विलक्षण पदार्थ समजून एक ठिकाणी लपवून ठेवलं. हा रावण जो होता ना हा वन विहार करण्यासाठी जात असायचा. स्त्रियांबरोबर कुठल्या तरी अप्सरेबरोबर तो विहार करायचा. रोज जात असे हा वन विहार करण्यासाठी. आणि ही गोष्ट होती ना मंदोदरीला माहीत होती आणि तिला हे काहीच आवडत नव्हतं. हे तर तुम्हाला माहीतच असेल ना की स्त्री या जगामध्ये सर्व काही सहन करू शकते. तुमच्या घरी जर पैसा जरी नसेल ना तरीही ती मेहनतसुद्धा करेल, पण दुसऱ्याच्या घरी झाडू काटाकुटी करून घेईल, प्रत्येक अडचणी झेलून घेईल, पैशाशिवायसुद्धा राहील. पण ही स्त्री आहे ना हे कधीही सहन करू शकत नाही की तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीबरोबर विहार करतोय. हे कधीच कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही. हे पाहून मंदोदरीला खूप राग येतो आणि मंदोदरी विचार करते, आमचे जे आहेत ना घड्यात एक विलक्षण पदार्थ जो आहे तो देऊन गेलेले आहेत आणि हे मी किती काळ सहन करणार आहे बरं. आता माझ्याकडून सहन होत नाही म्हणून हे मी पिऊन मरून जाईल, आत्महत्या करेल. ना राहील वास राहील ना वाजेल बासरी राहील. हेच विचार करून मंदोदरी जी होती त्या घड्याजवळ जाते आणि त्यातून थोडंसं तिने विष समजून ते रक्त जे दुधात मिसळलेलं होतं ते पिऊन टाकते. आणि ती मेली नाही पण मंदोदरी गरोदर राहिली. जेव्हा तिला समजलं की मी गरोदर राहिलेली आहे तेव्हा तिला खूप पश्चाताप झाला, खूप दुःख झालं. हे काय झालं, कारण मंदोदरी जी होती ना ती पतिव्रता आणि सती स्त्रियांच्या यादीतली ती मानली जायची. म्हणून तिला खूप वेदना झाल्या. माझ्याकडून हे पाप झालं, मी तर गरोदर राहिले आणि माझ्या गर्भाशयामध्ये नवऱ्याचा अंश तर नाही, हे घडलं कसं. हे पाहून मंदोदरी खूपच चिंतेमध्ये पडते, पण ती आपल्या नवऱ्याला सांगू शकत नव्हती. ती खूप घाबरलेली होती. रावणाचं रोज काम होतं वनविहार करणं. एक दिवस असं झालं की मंदोदरीने विचार केला की मी लवकरात लवकर या गर्भाचा गर्भपात करून टाकला पाहिजे, नाहीतर आमचे पती रावण यांना जर ही गोष्ट समजली ना तर माझं काय होईल माहीत नाही. हे विचार करून दिवस मंदोदरीनं रावणाला सांगितलं की स्वामी, मी ऐकलं आहे की तुमच्या गर्जनेनं स्त्रियांचे गर्भ पडतात. रावण म्हणाला, तू बरोबर ऐकलेलं आहेस. तर मंदोदरी म्हणू लागली, हे स्वामी, आता मला पण बघायचं आहे की तुमच्या गर्जनेनं स्त्रियांचे गर्भ कसे पडतात. तर मंदोदरीने सांगितलं, स्वामी, तिचं गर्जना मलाही ऐकायची आहे. ज्या गर्जनेनं स्त्रियांचे गर्भ कसे पडतात ना ते मला पाहायचं आहे. रावण म्हणाला, मंदोदरी, तुझ्या याच्याशी काही संबंध आहे बरं, तू असं का म्हणत आहेस. उत्तर दिलं, नाही स्वामी, माझी इच्छा आहे तुमची गर्जना ऐकण्याची. आणि तुम्ही तर आमच्या आहात, तुम्ही वनात विहार करण्यासाठी जाता, मी कुठे जाते. तेव्हा तुमची गर्जना जेव्हा करताना तेव्हा स्त्रियांचे गर्भ पडतात. तर आज स्वामी तीच गर्जना आहे ना, आम्हालासुद्धा ऐकवा. माझी खूप अंतःकरणातून इच्छा झाली आहे. रावण म्हणाला, जेव्हा अशी गोष्ट आहे ना तर मी माझी गर्जना तुला नक्कीच ऐकवील. रावण जो होता इतक्या जोरामध्ये गर्जना की मंदोदरीचा जो गर्भ होता ना तो लगेच पडला. आणि गर्जनेनंतर रावण जो होता तो पुन्हा निघून गेला वनविहार करण्यासाठी. इकडे मंदोदरीनं काय केलं, 2 महिने 4 महिने किंवा 5 महिन्याचा जो गर्भपात झाला होता ना तो जसा काही जीव असेल तो सोज्वळ होता. आणि तोच गर्भपात मंदोदरीने त्या घड्यामध्ये बंद करून ठेवला. इकडे जेव्हा रावण परत येतो ना तर एक दिवस आकाशवाणी होते की हे रावण, तुझ्या घरात जो घडा ठेवलेला आहे ना, जर हा घडा जो आहे तुझ्या इथे राहिला तर काही काळानंतर
तुझ्या इथे खूप मोठा दुष्काळ पडेल. तुझी प्रजा जी आहे लंकेची प्रजा त्राही त्राही करू लागेल. खूप भयंकर दुष्काळ पडेल. या आकाशवाणी झाली तेव्हा रावण ऐकून घाबरला. आता रावणाला माहिती नव्हतं की त्यात रक्त आणि दुधाच्या जागी मंदोदरीचा गर्भपात बंद आहे. त्याला तर हेच माहीत होतं ना त्यात ऋषींचं रक्त आहे. मग त्या रावणानं विचार केला की हा घडा आता कुठे नेऊन टाकावा. तर त्याच्या डोक्यामध्ये आलं की राजा जे जनक होते ते धन आणि संपत्तीमध्ये खूप समृद्ध होते. मग त्यानं विचार केला चला जनकाच्या राज्यामध्ये याला गाडून टाकूया. रावण जो आहे तो घड्याला घेऊन जातो आणि जनकाच्या राज्यामध्ये गाडून टाकतो. मग परत येतो. आता रावण निर्भय होतो आणि इकडे राजा जनकाच्या राज्यामध्ये काही काळानंतर दुष्काळ पडतो. अकाळ पडू लागतो आणि असा भयंकर दुष्काळ पडतो. राजा जनकाच्या इथे जी प्रजा जी होती ती त्राही त्राही करू लागते. राजा जनक खूप दुःखी होतात. मग त्यांनी आपल्या कुळगुरूंना कुळपुरोहितांना ब्राह्मणांना बोलावलं आणि त्यांना विचारलं भगवान हे सांगा की असं आपल्या राज्यामध्ये अकाळ का पडला आहे. आपल्या राज्यामध्ये प्रजा खूप आनंदामध्ये राहत होती. आपलं राज्य खूप हिरवगार होतं, झाडांनी भरलेलं होतं. म्हणजे चहूकडे दुष्काळच दुष्काळ दिसत आहे. जर असंच चालू राहिलं ना तर आपली प्रजा मरून जाईल. याबाबत तुम्ही रहस्य सांगा. तेव्हा विद्वानांनी त्या ब्राह्मणांनी सांगितलं हे जनक तुला एक यज्ञ करावा लागेल आणि तो भूमियज्ञ असतो. जनकाने विचारलं हा भगवान कसा भूमियज्ञ. बघा तुला जमीन नांगरावी लागेल, भूमीला नांगरावं लागेल आणि नांगरून त्यावर यज्ञ करावा लागेल असं म्हणतात ना. तेव्हा राजा जनक जे होते पत्नी सुनेना बरोबर नांगर चालवतात आणि स्वतः भूमीला नांगरतात. आणि जेव्हा भूमी नांगरत होते तेव्हा खाली जी हलकी सीता असते ना जिला सीता असे म्हणतात, जी टोचणारी असते, धारदार असते, तीच सीत जी होती ना आता एका घड्याला लागते. तो घडा बाहेर काढला जातो. तो घडा जेव्हा उघडला जातो ना तेव्हा त्यातून एक हसणारी खूपच सुंदर कन्या बाहेर येते. ती पाहून राजा जनक होते ती खूप आनंदित होतात. त्या कन्येला घेऊन आपल्या पत्नी सुनेनाला देतात आणि म्हणतात पहा ना कशी आहे देवाची लीला. या धरणी मातेकडून जन्मलेली आहे आणि धरणी मातेनं ही आपल्याला मुलगी दिलेली आहे. हिचं लाळन पाळन आपण करूया. सुनेनानं खूप आनंदित होते. यज्ञ होतो आणि इकडे यज्ञ जेव्हा होतो ना तेव्हा असं म्हणतात ना की हळूहळू पाऊस सुरू होतो. थोड्याच वेळामध्ये पुन्हा पूर्ण राज्य व्यवस्थित होतं, हिरवगार होतं. राजा जनक आणि प्रजाही सुखी होऊ लागते. सगळी काही योग्य जागी परत येऊ लागतात. त्या मुलीचं बघा, त्या मुलीचं नाव आहे ना ब्राह्मणांनी सीता ठेवलं. आणि सीता ठेवलं कारण माताजी सीता जी होती ना ती शीतल घड्यातून आलेली होती. असं म्हणतात ना की पूर्वी जसं मुळांमध्ये गुण असायचे ना आणि जे गुण त्यांच्यामध्ये दिसायचे ब्राह्मण त्यानुसारच नावं ठेवायची. आणि माताजी सीता होती ना ती शीतल घड्यातून उत्पन्न झाली आणि धर्तीवर जन्मली म्हणून त्याचं नाव ठेवलं सीता. आता दुसरी गोष्ट आहे की जी नांगराची सीत होती ना त्या सीतला तो जो घडा धडकला आणि त्याच सीतानुसार सीतेचं नाव माता सीता ठेवलं. आता तुमच्या कोड्याचं पहिल्या ओळीचा अर्थ समोर येतो. म्हणजे माता जी सीता होती ती जनकांकडे वाढली आणि जनकांनी तिला आपली कन्या मानली. पण माता सीता जनकांची कन्या नव्हती ना. मग जनकांनी लाळन पाळन केलं होतं. म्हणजे माताजी सीता जी होती ती रावणाची कन्या होती. कारण मंदोदरीच्या गर्भात सीता होती ना ती राहिलेली होती. आणि मंदोदरीनं गर्भपात केला आणि तिला घड्यात बंद करून जनकाच्या राज्यामध्ये गाडून टाकलं. तर मंदोदरी रावणाची पत्नी होती म्हणून माता सीता ही रावणाचीच कन्या होती. आपण रामायणामध्ये पाहिलं सुद्धा असेल
असं म्हणतात ना की जेव्हा सीतेचं स्वयंवर झाला होता तेव्हा रावणही तिथे गेला होता, आणि जेव्हा रावणाने सीतेची हस्तरेखा पाहिली होती ना, तेव्हा हस्तरेखा पाहून रावणसुद्धा घाबरला होता. रावणाला समजलं होतं की ही सीता, ही मुलगी जिच्या बरोबर लग्न होईल ना आणि जो तिचा पती होईल तोच मला मारून टाकेल, माझा वध करेल, तो माझा काळा आहे आणि त्याच्याशीच आपली लढाई होईल, युद्ध होईल आणि मी त्याच्याच हाताने मरून जाईल. हे रावणाला सीतेची हस्तरेखा पाहून समजलेलं होतं. सीतेच्या स्वयंवराआधीच, कारण रावण जो होता खूप विद्वानच होता ना, ज्योतिषांचा ज्योतिषी होता, तो प्रत्येक गोष्टी जाणवत होता. म्हणून त्याला समजलं होतं की माता सीता ही ज्याच्याशी लग्न होईल ना त्याच द्वारे मी मारला जाईल. आणि त्याला हेही माहीत होतं की अयोध्येचे जे दशरथांचे पुत्र राम आहेत त्यांच्याशी सीतेचं लग्न होणार आहे आणि रामाशी युद्ध होईल, मी तिला पळवून आणील. आणि हे सगळं रावणाला माहीत होतं आणि तेच झालं ना. मग जेव्हा सीतेचं लग्न होतं त्यानंतर प्रभू श्रीरामांसोबत वनवास होतो आणि सीता, राम, लक्ष्मण वनामध्ये जातात. तर हा रावण जो होता तो सीतेचा हरण करून लंकेमध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर मग प्रभू श्रीराम आणि रावणामध्ये युद्ध होतं आणि रामाच्या हातून रावणाचा वध होतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूया की सीता माता होती ना, ती लक्ष्मणाची बहीण कशी आणि नंतर वहिनी कशी झाली. म्हणजे बघा, त्या काळाची गोष्ट आहे की भगवान जे परशुराम होते तेही भगवंताचेच अवतार होते ना. तर परशुरामांचे गुरु होते भगवान शिव आणि भगवान शंकरांनी त्यांना विद्येचा अभ्यास करून दिला. तर भगवान परशुराम म्हणाले भगवान शिवांना की मला गुरुदक्षिणा द्यायची आहे, पण भगवान शिवांनी त्यांना नकार दिला. चला काही हरकत नाही, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी गुरुदक्षिणा घेईल, पण तुम्ही काळजी करू नका. पण भगवान जे परशुराम होते ना, जे भगवान शिवांना जेव्हा जेव्हा भेटायचे ना तेव्हा हेच म्हणायचे की प्रभू गुरुदक्षिणा, गुरुदेव गुरुदक्षिणा सांगा, तुम्ही जे काही मागाल ना मी तेच देण्यासाठी तयार आहे. आणि याच परशुरामांना याचा अभिमान वाटायला सुरुवात झाली. परशुराम जे होते ते अभिमानामध्ये म्हणायचे भगवान शिवांना की मागा, काय मागायचं आहे, गुरुदक्षिणा मागा, मी तेच देईल. आता असं म्हणतात ना की आजही जर हे लोक काही समजदार असतात ना, समोरच्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या भाषेला पाहून समजतात की ही गोष्ट तो अभिमानामध्ये बोलतो. म्हणजे भगवान जे शिव होते ना परशुरामांकडे, आणि जसं ते बोलत होते त्यांची भाषा ऐकून आणि त्यांना समजून घेतलं की परशुरामांना अभिमान झालेला आहे, ते गर्वामध्ये बोलत आहेत. जे मागाळ गुरुदक्षिणेमध्ये मी तेच देईल. जेव्हा ते अनेकदा अभिमानाने बोलले ना तेव्हा भगवान शिवांनी सांगितलं ठीक आहे परशुराम, चला जेव्हा तुम्हाला द्यायचं म्हणतोस ना तर आम्हाला शेष नागाची ते मणी हवा आहे. म्हणजे परशुराम हसून म्हणू लागले हे भगवान, यात काय मोठं आहे का, मी खूप लवकर तुम्हाला शेष नागाची मणी घेऊन देईल. बघा, आता शेषनाग जे आहेत ना त्यांच्या फण्यावर पृथ्वी ठेवलेली आहे आणि परशुराम जे होते आपला बाण धनुष्य परशु घेऊन शेषनागाची ती मणी घेण्यासाठी जेव्हा निघतात तेव्हा पृथ्वी आदरते. देवताही घाबरतात, विचार करतात कुठे असं नको व्हावं, परशुराम विजयशैली घेऊन मणी मिळवून टाकतील तर मग काय होईल, पृथ्वीचं काय होईल, हे सगळं काही नाश पावेल. अशा प्रकारे देवही घाबरले आणि इकडे पृथ्वी आणि शेषनागही घाबरले. शेषनाग म्हणू लागले पृथ्वीला, हे देवी आता माझं काय होणार, परशुराम जे आहेत ना मणी घेण्यासाठी येत आहेत, हे सगळं गोंधळ होणार. शेषनागसुद्धा घाबरले, इकडे माता पृथ्वी घाबरून गेली. असं म्हणतात ना की माता पृथ्वी म्हणाली
ठीक आहे, मी एका स्त्रीचं एका म्हातारीचं रूप घेते आणि तू जो आहेस ना एका शिशूच्या रूपामध्ये ये, एका बाळासारखा हो. मग तसंच झालं. शेषनाग जो आहे तो एका शिशूच्या रूपामध्ये येतो आणि पृथ्वी देवी जी आहे ती एक स्त्री एक म्हातारी बनते. आणि जे परशुराम ज्या ठिकाणी जात होते ना त्या वाटेतच ती पृथ्वी देवी शेषनागाला बाळाच्या रूपामध्ये घेऊन बसलेली होती. जेव्हा परशुरामाला येताना पाहिलं तेव्हा शेषनाग जो बाळाच्या रूपामध्ये होता म्हणतात की रडायला लागला. भगवान परशुराम पोचले आणि म्हणाले, हे म्हातारीला, अरे देवी तुझं बाळ का रडत आहे? उत्तर दिलं, काय करावं, कुठे राहण्यासाठी जागा नाही माझ्याकडे, म्हणूनच मी त्रस्त झालेली आहे, म्हणूनच मी रडत आहे. परशुरामांना त्या म्हातारीवर दया येते आणि म्हणाले, काही हरकत नाही, आमच्या आश्रमामध्ये तू चल, तुझं बाळ राहू शकतं, आरामात राहू शकता, आम्हाला काहीच फरक पडणार नाही. मी तुझी अशा प्रकारे मदत करेल ना, तू अजिबात घाबरू नकोस. तुमच्या कुटीत माझं बाळ राहील, पण मला थोडी भीती वाटते. परशुरामांना विचारलं तर पृथ्वी देवी म्हणू लागली, मी म्हणून घाबरते, आमचं बाळ जे आहे ना ते खूप खट्याळ आहे, फार मोठं खोडकर आहे आणि म्हणून तुमच्याकडे कुटीमध्ये राहील. काही वस्तूंचं जर नुकसान करेल ना तर तुम्हाला रागसुद्धा येईल आणि जेव्हा तुम्हाला राग येईल ना तेव्हा तुम्ही आमच्या बाळाला मारूनही टाकाल आणि म्हणून मी चिंतेत आहे. परशुराम म्हणू लागले, हे देवी आपण घाबरू नका, जर अशी गोष्ट आहे ना तर मी वचन देतो की तुमचं बाळ जरी आमच्या कुटीमध्ये कोणत्याही वस्तूचं नुकसान जरी केलं ना, तोडफोड जरी केली, तर मी वचन देतो की तुमच्या बाळाला मी काहीच करणार नाही, मारणार नाही. जेव्हा हे वचन दिलं ना तेव्हा पृथ्वी देवी ज्या होत्या त्या शेषनागाला बाळकाच्या रूपामध्ये घेऊन परशुरामांच्या कुटीमध्ये येतात. परशुरामही परत येतात. इकडे शेषनाग बाळकाच्या रूपामध्ये जे होते ते परशुरामांच्या कुटीमध्ये राहू लागतात. इकडे देवर्षी नारद मुनी परशुरामांना म्हणाले की तुम्ही शेषनागाची जी मणी आहे ना ती सहज प्राप्त करू शकत नाही, त्यांच्यावर विजय मिळवणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे. ते म्हणाले, ते कसं बरं? तर नारद मुनी म्हणाले, तुम्ही 10 दिशांवर विजय मिळवा. आधी 10 दिशांच्या या दिग्बाळांशी युद्ध करा आणि त्यांचं धनुष्य बाण आहे ना अश्र शस्त्र गोळा करून तुमच्या कुटीमध्ये आणून ठेवा. आणि जेव्हा 10 दिशांच्या दिग्बाळांवर विजय मिळवाल ना, तुम्ही जिंकाल, तेव्हा तुम्हाला शेषनागाची मणी मिळेल. अशा प्रकारे नारदांनी परशुरामांना सांगून टाकलं. परशुराम जे होते ना ती 10 दिशांच्या दिग्बाळांशी युद्ध सुरू केले. जिथे जायचे तिथे राजांशी युद्ध करायचे आणि धनुष्य मिळवायचे, त्यांचे आश्रय मिळवायचे आणि ते घेऊन येऊन आपल्या कुटीमध्ये ठेवायचे. इकडे ज्या राजाचं धनुष्य बाण घेऊन यायचे, दुसऱ्याच दिवशी राजाशी युद्ध करून यायचे. तोपर्यंत शेषनाग होता ना तो बाळाच्या रूपामध्ये होता, ते धनुष्य तोडून टाकायचा. म्हणजे परशुराम परत येऊन पाहायचे, ती आश्रय सर्व तुटलेली दिसायची. परशुरामांना खूप राग यायचा, पण आपल्या वचनामध्ये अडकलेले असल्यामुळं त्या बाळाला काहीच म्हणायचे नाही. म्हणून तर म्हटलं आहे ना की 10 दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी 21 वेळा क्षत्रियांना विहीण केलं होतं. म्हणून परशुरामांनी या शेषनागाची मणी मिळवण्यासाठी, पण ती त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणजे तोच शेषनाग जो होता ना तो लक्ष्मण होता आणि परशुराम आणि लक्ष्मण यांचा संवाद होतो. तर तिथेच लक्ष्मण म्हणाले की बहु धनुष्य तोडे लडका और कबड असर की न गुसाई. म्हणजे मी किती धनुष्य लहानपणी तोडली ना, पण तुम्ही कधीच रागावलात नाही. म्हणून या धनुष्यामध्ये काय लाळ लागला आहे की तुम्ही इतका राग करता. आता दुसऱ्या ओळीचा अर्थ असा निघतो की माता सीता होती लक्ष्मणाची बहीण,
म्हणजे वहिनी कशी झाली, तर लक्ष्मणाची बहीण कशी झाली ना, माता सीताजी त्या अशा प्रकारे झाल्या. कारण पृथ्वी देवी आई बनल्या होत्या आणि शेषनाग जे शिशु रूपामध्ये होते ना, ते पृथ्वी देवी श्री रूपामध्ये आल्या होत्या. तर पृथ्वीने शेषनागाला आपलं बाळ सांगितलं होतं परशुरामांसाठी. कारण हा माझा पुत्र आहे म्हणून पृथ्वी शेषनागाची आई आणि तोच शेषनाग अवतारी लक्ष्मण आहेत. आता इकडे पृथ्वीचीच कन्या माता सीता झाली, कारण ती धरतीवरून जन्मली. पृथ्वीचीच मुलगी माता सीता मानली गेली आणि इकडे पृथ्वीचेच पुत्र लक्ष्मण मानले गेले. कारण त्या काळाची गोष्ट आहे ना, जी आधी सांगितलेली आहे. अशा प्रकारे लक्ष्मणाची बहीण माता सीता झाली होती. कारण पृथ्वीचीच कन्या माता सीतासुद्धा होती ना. पृथ्वीचेच पुत्र शेषनाग लक्ष्मण होते, तर ते दोघे बहीण भाऊ झाले. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण रामायण पाहिलं, महाभारत पाहिलं, तर सर्वांचा इतिहास एकच दिसतो की प्रत्येक मनुष्य आहे ना एकमेकांचे सगळे सोयरे आहे. म्हणून कुणालाही वाईट बोलू नका, कुणाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका. आपली अगोदरचीच नाती आहेत. या पृथ्वी तलावरील वृक्ष वेळी हे आपलीच नातेवाईक आहेत ना. म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. कारण या जीवनामध्ये सर्वांना देण्यासाठी फक्त तुमच्याकडे जे आहे ना, फक्त ते सुखच आहे. दुसऱ्यावरला देण्यासाठी तो आनंद आहे. तो आनंद दुसऱ्यांमध्ये बघा, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.